हॅलो स्टुडंट, वेलकम बॅक टू माय चॅनल या बालाजी आणि इट्स मी अविनाश शिंगडे. आणि या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण डिस्कस करणार आहे रिप्रोडक्टिव्ह हेल्थ. जसं की तुम्ही थंबनेल पण पाहिलेलं आहे. या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण काय डिस्कस करणार आहे, रिप्रोडक्टिव्ह हेल्थ डिस्कस करणार आहे. आपला जो 10 क्लासचा पार्ट 2 बायोलॉजीचा जो सिलेबस आहे, थर्ड चॅप्टर, आपले 3 चॅप्टर कंप्लीट होत आहे. ठीक आहे, तर थर्ड नंबरचा जो चॅप्टर आहे लाईफ प्रोसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट 2, त्याच्यामधला हा लास्टचा पोर्शन आहे रिप्रोडक्टिव्ह हेल्थ. आणि त्याच्यानंतर पण आहे पॉप्युलेशन एक्सप्लोशन पण आपण या व्हिडिओ लेक्चरमध्ये डिस्कस करणार आहे. सिंपल छोटासा पोर्शन आहे जे की सगळे जे टॉपिक्स आहेत ते टॉपिक आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहे. ठीक आहे, जे दिलेले आहेत. चला तर मग आपण डिस्कस करू रिप्रोडक्टिव्ह हेल्थ काय असते. तर तुमच्या पुस्तकानं एक सुंदरची डेफिनेशन दिलेली आहे. सगळ्यात पहिले ते दिलेली आहे तुमची हेल्थ. तर हेल्थची डेफिनेशन पाहू आपण काय गोष्टी आहेत. ठीक आहे, तर बघा रिप्रोडक्टिव्ह हेल्थ म्हणजे नेमकं काय की पर्सन स्टेट द बीइंग द फिजिकल मेंटल अँड सोशल स्ट्रॉंगनेस इट इज कॉल्ड ॲज, किंवा त्यालाच आपण काय म्हणतो हेल्थ असे म्हणतात, कॉल्ड हेल्थ असे म्हणतात. क्लिअर. तर म्हणजे हेल्थ म्हणजे नेमकं काय, नुसतं फिट असणं गरजेचं नाही, तर त्याच्यामध्ये काय की फिजिकली पण फिट असलं पाहिजे, मेंटली पण असलं पाहिजे आणि सोशली पण तो फिट असला पाहिजे. या सगळ्या गोष्टी कशाला डिस्क्राईब करतात, हेल्थले डिस्क्राईब करतात. क्लिअर. तर मग पाहू आपण काय, तर जर फिजिकली म्हणजे बेसिकली काय की आपल्या समाजाची दृष्टिकोनातून हेल्थ म्हणजे नेमकं काय, जो की फिटनेस आहे, एकदम फिट आहे, तोच काय तुमचा हेल्दी पर्सन आहे. पण असं नाही आहे. अलग लक्षात. जर एखादा हेल्दी पर्सन आहे, तो जर एकामेकावर गोटे मारत असेल, तो जर पागल असेल, बेसिकली मेंटल असेल तो, किंवा मेंटल हेल्थ त्याची व्यवस्थित नसेल, तर बेसिकली तो हेल्दी नाही आहे. क्लिअर. तर या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये असल्या पाहिजे. नंबर 1 आहे तुमचा फिजिकल, मेंटल अँड सोशल स्ट्रॉंगनेस. सामाजिक दृष्टिकोनातून पण व्यवस्थित असला पाहिजे, मेंटल दृष्टिकोनातून पण व्यवस्थित असला पाहिजे, आणि त्यानंतर फिजिकल पण. नाही तर मग मेंटल आहे व्यवस्थित आहे आणि बिलकुल एकदम काळी आहे आणि एकदम बिलकुल चक्कर येऊन पडते, तर बेसिकली तो हेल्दी पर्सन नाही आहे. क्लिअर. इथपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी ज्याच्यामध्ये आहे तो हेल्दी पर्सन. आणि रिप्रोडक्टिव्ह हेल्थ म्हणजे नेमकं काय, ह्या सगळ्या गोष्टी रिप्रोडक्शनच्या रिलेटेड लागू होतात, त्याला पण आपण रिप्रोडक्टिव्ह हेल्थ असे म्हणतात. क्लिअर झालं इथपर्यंत. बेसिकली काय की इनफर्टाईल असणे किंवा स्टराईल असणे या जर गोष्टी तुमच्या नॅचरल दृष्टिकोनातून असाल, जे की येणारी जनरेशन डेव्हलपमेंट करू शकत नाही. व्हेरियस कारण असू शकतात, मेकॅनिझम असू शकते त्याच्यामध्ये, नॅचरली स्टराईल असणे किंवा इनफर्टाईल असणे. तर या गोष्टींना आपल्या हेल्थवर प्रभाव न पडल्या, म्हणजे हेल्थवर प्रभाव पडला नाही पाहिजे, कारण की ऑब्व्हियसली गोष्ट आहे, त्या नॅचरल गोष्टी आहे. ठीक आहे. तर मग ह्या गोष्टी कशाला डिस्क्राईब करतात, तुमच्या हेल्थला डिस्क्राईब करतात. ठीक आहे, लक्षात आलं इथपर्यंत. हेल्थची डेफिनेशन लक्षात आली. चला मग तुमचं बुक्स काय म्हणते आपण पाहू की काय म्हटलेलं आहे. अवर कंट्री म्हणजे आपल्या इंडियामध्ये काय गोष्टी येते. अवर कंट्री द लॅक ऑफ अवेअरनेस रिगार्डिंग टू. लॅक ऑफ अवेअरनेस म्हणजे नेमकं काय की अवेअरनेस, कमी अवेअरनेस आहे आपल्या याच्यामध्ये अबाउट काय म्हटलं, सॉरी, लॅक ऑफ अवेअरनेस रिगार्डिंग टू रिप्रोडक्टिव्ह हेल्थ. रिप्रोडक्टिव्ह हेल्थ सेक्स एज्युकेशनच्या रिलेटेड कोणीही बेसिकली कम्युनिकेशन करत नाही. त्याच्यामागे भरपूर काही कारणं आहेत. म्हणजे लॅक ऑफ अवेअरनेस आहे, अवेअरनेस भरपूर कमी आहे, त्याच्या रिलेटेड अंडरस्टँडिंग भरपूर कमी आहे. हे लॅक ऑफ अवेअरनेस आज आपल्या इंडियामध्ये किंवा कंट्रीजमध्ये पाहायला भेटून जाते. व्हेरियस कारण आहे त्याच्यामागे, भरपूर काही कारण आहे त्याच्यामध्ये. कारण कोणकोणते, जसं की सोशल कस्टम आहे, सामाजिक एक कारण आहे. सामाजिक दृष्टिकोनातून आपण सेक्स एज्युकेशनवर खुल्या पद्धतीनं कम्युनिकेशन किंवा डिस्कशन करू शकत नाही. क्लिअर इथपर्यंत. चला मग समोरचे काय पॉईंट दिलेले बघा. सोशल कस्टम झालं, त्यानंतर काय तुमचं ट्रॅडिशनल आहे. ट्रॅडिशनल म्हणजे पारंपरिक, जे परंपरा आपली राहिलेली आहे त्या परंपरानुसार सेक्स एज्युकेशनच्या रिलेटेड कोणी कम्युनिकेट करत नाही, डिस्कशन करत नाही. या कारणानेच बघा, याच कारणानं काय आपल्यामध्ये हेच कारण आहेत की लॅक ऑफ अवेअरनेस म्हणजे रिगार्डिंग टू द रिप्रोडक्टिव्ह हेल्थ. क्लिअर झालं इथपर्यंत. हे कारण आहे. त्याच्यामध्ये फर्स्ट काय तुमचं सोशल कस्टम आहे, त्यानंतर ट्रॅडिशनल आहे, आणि ट्रॅडिशनल नंतर पण काही कारण आहेत बघा. लिटरेसी आहे, इलिटरेसी. ठीक आहे. तर म्हणजे अशिक्षितपणा, जे की एज्युकेशनचं कमतरता, बेसिकली कोणतेही प्रकारचं एज्युकेशन एक अंडरस्टँडिंग निर्माण करत असते पर्सनमध्ये, तर ते अंडरस्टँडिंग आपल्याला कमी दिसतात, कारण की इलिटरेसी आहे. म्हणजे बेसिकली काय की अशिक्षितपणा आपल्या, म्हणजे बेसिकली काय एज्युकेटेड. जर आजही आपण जर विलेज लेवलला जर बघितलं, खेड्यापाड्यानं विलेज जर विचार केला आपण, तर त्याच्यामध्ये लिटरेसी आपल्याला कमी पाहायला भेटते. त्या कारणाने या रिगार्डिंग लॅक ऑफ नॉलेज आपल्याला किंवा लॅक ऑफ अवेअरनेस पण या रिलेटेड आपल्याला पाहायला भेटते. त्यानंतर शायनेस, शरम येणे, बेसिकली या गोष्टी पण राहतात भरपूर, की शायनेसचे हे कारण आहे की तुमचं या गोष्टीबद्दल कधी डिस्कशन होत नाही किंवा नंतर या गोष्टीबद्दल कम्युनिकेशन होत नाही. या सगळ्या गोष्टी आहेत, हे सगळे कारण आहेत की आज आपल्याला रिप्रोडक्टिव्ह हेल्थ अबाउट भरपूर काही कमी माहिती आहे. ठीक आहे. त्यानंतर काय म्हटलं की स्पेशली इज, त्यानंतर देअर इन डिफरन्सेस टुवर्ड, बघा काय म्हटलेलं, इन डिफरन्सेस टुवर्ड द रिप्रोडक्टिव्ह हेल्थ ऑफ ह्युमन. ठीक आहे. म्हणजे बेसिकली काय की फिमेल रिलेटेड जर आज आपण विचार केला तर फिमेल रिलेटेड
इनडिफरेन्शिएसेस आपल्याला दिसून येतात आज जर विचार केला तर. बट आजची जर ह्युमनचा आज जर आपण फिमेल रिलेटेड जर विचार केला, कशा फिमेल रिलेटेड जर विचार केला तर आज ते कोणत्याच क्षेत्रामध्ये कमी नाही आहेत. कम्प्लिटली जो नेक्स्ट नंबरचा जो पॅसेज आहे त्याच्यामध्ये हे सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत की आज कोणतीच फिमेलचा आहे मेलपेक्षा कमी नाही आहे. अलग लक्षात पर्यंत सगळ्याच फिमेल आज जर टॉपमध्ये पण जेवढ्या बी आपण रिझल्ट वगैरे पाहतो ते टॉप आहे. त्यानंतर काय की घर सोडून जे गर्ल्स आहेत त्या राहतात आणि त्यानंतर भरपूर काही डेव्हलपमेंट करत आहेत. कोणत्याच क्षेत्रामध्ये फिमेल कमी नाही आहे. तर याच्यापेक्षा जास्त आज ग्रोथ आपल्याला फिमेलमध्ये पाहायला भेटतात. बट काही एक रिजनल किंवा म्हणू शकतो की आपण त्याला ट्रॅडिशनल काही गोष्टी आहेत जे की काय करतात रिप्रोडक्टिव्ह हेल्थ रिलेटेड आतापर्यंत मिस गोष्टी आपल्याकडं ट्रान्समिट होत आलेल्या आहेत. जसं की एखादी फिमेल्स आहे ड्युरिंग द मेन्स्ट्रुअल फेज, ब्लिडिंग जो फेज राहते त्या फेजमध्ये जसं की कोणत्या टेम्पलमध्ये न जाणे किंवा अनदर म्हणू शकतो की आपण त्याला जे की कुकिंग वगैरे करणे त्याला करू न देणे. त्यानंतर बेसिकली काय की जोपर्यंत त्याचा ब्लिडिंग फेज अवेलेबल राहतो त्या फेजमध्ये त्याला कोणाशी टच न करू देणे. ह्या बेसिकली ट्रॅडिशनल गोष्टी आहेत. अलग लक्षात येतपर्यंत या ट्रॅडिशनल गोष्टी कारणानं या बेसिकली काय की लॅक ऑफ अवेअरनेस. आता सिम्पलसी गोष्ट आहे की जे की आपला म्हणू शकतो की मेन्स्ट्रुअल जो फेज राहतो सगळ्या गोष्टी आपलं डिस्कशन झालेलं आहे की फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोनच्या इन्फ्लुएन्सनं जे ओव्हा मॅच्युअर होते आणि प्रोजेस्टेरॉन आणि इस्ट्रोजनच्या कारणानं तुमचा एंडोमेट्रियम म्हणा लागते आणि जर ओव्हा फर्टिलाइज होणार नाही ते एंडोमेट्रियम काय होईल तुमचं डिग्रेडेड होईल. बेसिकली एंडोमेट्रियम काय होईल तुमचं लॉस होऊन जाईल. ठीक आहे ना. मग एंडोमेट्रियम ज्यावेळेस लॉस होईल तर इन द फॉर्म ऑफ ब्लिडिंग ते बाहेर येईल मेन्स्ट्रुएशन. एकदम नॉर्मल गोष्ट आहे. या सगळ्या गोष्टी आहेत. बट या ट्रॅडिशनल कारणानं किंवा सोशल कस्टम आहे किंवा ट्रॅडिशनल कारणानं त्याच्यामध्ये भरपूर काही फिमेलने काय होतात प्रॉब्लेम्स होतात. तर मग ह्या गोष्टी हे देण्याचं कारणच काय रिप्रोडक्टिव्ह हेल्थ या गोष्टीबद्दल अवेअरनेस असल्या पाहिजे. क्लिअर इथपर्यंत. तर एकदम नॉर्मल गोष्ट आहे, नॅचरल गोष्ट आहे ज्या की आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. ठीक आहे. आणि त्यानंतर तुमच्या पुस्तकानं दिलेलं आहे डिसीज दिलेलं आहे, सेक्शुअल डिसीज दिलेले आहे. 2 सेक्शुअल डिसीज ज्याला आपण STD पण म्हणतात. काय म्हणतात त्याला STD, सॉरी रेड कलरचा पेन आहे काय तुमचा STD. STDचा लॉंग फॉर्म काय तुमचा सेक्शुअल ट्रान्समिट डिसीज. जे की तुमचा सेक्शुअल ट्रान्समिट डिसीज राहतात त्याला STD असे म्हणतात. आणि मेनली 2 डिसीज तुमच्या याच्यामध्ये दिलेला आहे. एकाचा सिफिलस त्यानंतर आहे तुमचा गोनोरिया. असे 2 डिसीज आहे जे की तुमच्या पुस्तकामध्ये अवेलेबल आहे. क्लिअर इथपर्यंत. तर या 2 बद्दलच आपण डिस्कशन करणार आहे. तर बेसिकली काय आहे STD आहे सेक्शुअल ट्रान्समिट डिसीज आहे. आणि अनदर गोष्टी लक्षात ठेवा हे बॅक्टेरियल इन्फेक्शन आहे. कोणते तुमचे बॅक्टेरियल काय तुमचं बॅक्टेरियल. क्लिअर. बॅक्टेरिया काय करते याला इन्फेक्टेड करते. हे दोन्ही पण जे डिसीज आहे ते बॅक्टेरियल आहे. बॅक्टेरिया थ्रू काय केला जातात ते इन्फेक्शन होत असते. STD आहे. अगेन्स्ट बघा आता पाहू आपण 1 काय सिम्पटम्स त्याचे डिस्कस करू. जसं की सिफिलस आहे. सिफिलस म्हणजे बेसिकली त्याच्यामध्ये काय आता तुमचे पॅचेस येणे इन्क्लुडिंग द जेनायटल ऑर्गन. जेनायटल ऑर्गन जेवढे बी आहे बेसिकली काय जेनायटल ऑर्गनवर काय नाही तुमचे पॅचेस येणे, रॅशेस येणे, रॅश ऑन बॉडी म्हणजे बॉडीवर रॅशेस येणे. ह्या सगळ्या गोष्टी याच्या काय तुमचे सिम्पटम्स आहेत. क्लिअर. त्यानंतर फिवर तर जनरल गोष्ट राहते कोणत्याही डिसीजमध्ये फिवर आहे. फिवर बेसिकली एक डिफेन्स मेकॅनिझम आहे. जर तुम्ही समोर बघितलं समोर ज्यावेळेस तुम्ही ह्युमन हेल्थ अँड डिसीज पास ऑन तर फिवर कोणत्याही डिसीजमध्ये नॉर्मल आहे. ठीक आहे फिवर येणे. त्यानंतर काय म्हणतं इन्फ्लामेंटेशन ऑफ द जॉईंट म्हणजे इन्फ्लामेंटेशन म्हणजे काय की स्वेलिंग येणे. जे जॉईंट असतात ना जॉईंटवर काय होणे स्वेलिंग होणे हे पण याच्यामध्ये काय एक सिम्पटम्स आहे. त्यानंतर काय ॲलोपेसिया. ठीक आहे. ॲलोपेसिया म्हणजे नेमकं काय जनरली हेअर लॉस होणे. काय होणे तुमचे हेअर लॉस होणे. तर हेअर लॉस पण हे कंडिशन आपल्याला सिफिलसमध्ये पाहायला मिळतात. ठीक आहे. तर हे सिम्पटम्स लक्षात ठेवा. हे सिम्पटम्स होतात तुमच्या रिगार्डिंग किंवा रिलेटेड टू सिफिलस. क्लिअर. त्यानंतर बघा गोनोरिया एक डिसीज आहे. त्या डिसीजमध्ये पाहू आपण काय गोष्टी होतात. त्यानंतर काय की पेनफुल ड्युरिंग द युरिनेशन. ज्यावेळेस युरिन तुम्ही करता युरिन करत असताना तुमचं एकदम पेन होणे पेन बेसिकली जास्त एक्स्ट्रीमली पेन होणे हे पण काय तुमचं एक सिम्पटम्स आहे. त्यानंतर बेसिकली काय म्हटलं की ओझिंग ऑफ पस होणे. त्यानंतर थ्रू द पेनिस अँड वजायना. ठीक आहे. तर पस डेव्हलपमेंट होणे. पस म्हणजे बेसिकली काय की व्हाईट जे फ्लुइड राहते ते पस निर्माण होणे. त्यानंतर पस कशामध्ये थ्रू द पेनिस अँड त्यानंतर काय म्हटलंय वजायना म्हणजे फिमेल्स आणि मेल्स दोन्ही याच्यामध्ये जे जेनायटल ऑर्गन आहे त्याच्यामध्ये पस निर्माण होणे हे पण या डिसीजचं काय तुमचं एक सिम्पटम्स आहे. त्यानंतर काय इन्फ्लामेंटेशन ऑफ द युरिनरी ट्रॅक. ठीक आहे. इन्फ्लामेंटेशन याच्यामध्ये पण इन्फ्लामेंटेशन होते. बेसिकली काय की स्वेलिंग होणे. इन्फ्लामेंटेशनमध्ये रेड रॅशेस टाईप येणे आणि थोडं स्वेलिंग होणे त्याला इन्फ्लामेंटेशन म्हणतात. त्यानंतर काही कुठे होते युरिनरी ट्रॅक आहे. त्यानंतर ॲनस आहे. त्यानंतर काय थ्रोट्स आणि आईज आहे. या ठिकाणी पण तुम्हाला काय होऊ शकते एक इन्फ्लामेंटेशन म्हणजे बेसिकली काय होऊ शकते स्वेलिंग होऊ शकते. क्लिअर. इथपर्यंत क्लिअर झालं. आणि त्यानंतर लास्टमध्ये जे आहे ते आहे तुमची पॉप्युलेशन एक्सप्लोजन. पॉप्युलेशन एक्सप्लोजन काय आहे ते आपण काय करणार आहे डिस्कस करणार आहे. तर पॉप्युलेशन एक्सप्लोजन म्हणजे नेमकं काय की पॉप्युलेशनचा स्फोट होणे.
अलग लक्षात. स्पोर्ट, आता स्पोर्ट्स म्हणजे बेसिकली काय की ज्याला आपण धमाका म्हणतो, स्पोर्ट्स होणे. ठीक आहे, क्लिअर इथपर्यंत पॉप्युलेशन एक्सप्लोजन म्हणतात. तर एक्स्ट्रीम पद्धतीनं पॉप्युलेशन इन्क्रीमेंट होणे त्यालाच पॉप्युलेशन एक्सप्लोजन असे म्हणतात. एक्सपोन्शियल ग्रोथ म्हटलेलं आहे तुमच्या पुस्तकात. काय म्हटलेलं आहे? एक्सपोन्शियल ग्रोथ ऑफ पॉप्युलेशन. पॉप्युलेशनची एक्सपोन्शियल पद्धतीने म्हणजे म्हणू शकतो की एका दमात वाढ होणे, भरपूर जास्त वाढ होणे, जे की आज आपण पाहत आहे 2023 मध्ये. आज जर 2021 म्हणजे बेसिकली काय की 2021 नुसार आपल्या इथं जनगणना झाली नाही, सर्वे झाला नाहीये, तर आपल्याला अजून राईट डाटा नाही, तर बट भरपूर काही आपली पॉप्युलेशन इन्क्रीमेंट झालेलं आहे असं प्रेडिक्शन तर आहेच. बघा आता पॉप्युलेशन एक्सप्लोजन आपल्याला काय सांगते की पॉप्युलेशन, लक्षात ठेवा की हे समस्याची जननी राहते. समस्याची जननी म्हणजे नेमकं काय की राहण्याची समस्या, जाण्याची समस्या, येण्याची समस्या, त्यानंतर खाण्याची समस्या, कपड्याची समस्या, या सगळ्या ज्या समस्या राहतात जे की मेजर समस्या म्हणतो आपण त्याला, या सगळ्या गोष्टी पॉप्युलेशन पासून डेव्हलपमेंट होत असतात. जशी जशी पॉप्युलेशन वाढेल तशा समस्या डेव्हलपमेंट होतील. ट्रान्सपोर्टेशन असो, स्पेस असो, या बेसिकली म्हणू शकतो की भरपूर गोष्टी आहेत जे की आपल्या समस्याची जननीच मी म्हटलेलं आहे तुम्हाला की पूर्णतः आज जर समस्या कंट्रीमध्ये असेल तर त्याची जी जननी राहते ती राहते तुमची पॉप्युलेशन. म्हणून पॉप्युलेशन कंट्रोल झाली पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टीसाठी उपाययोजना गव्हर्नमेंट करत आहे. आणि पॉप्युलेशनचे जे आकडे आहेत ते तुम्हाला पुस्तकामध्ये दिलेले आहेत. ते थोडेसे लक्षात ठेवा की कोणकोणते पॉप्युलेशन अकॉर्डिंग टू कोणकोणत्या इयर्समध्ये, जसं की दिलेले तुम्हाला 2011 पर्यंतचे दिलेले आहेत, त्या सगळ्या गोष्टी तुम्ही थोडं लक्षात ठेवा. क्लिअर झालं इथपर्यंत? ठीक आहे. तर हे झालं व्हेरियस इन्फॉर्मेशन रिगार्डिंग द रिप्रोडक्टिव्ह हेल्थ. जर तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल, सगळ्या गोष्टी अंडरस्टँड झाल्या असतील, तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्यानंतर कमेंट्स पण करा आणि ज्याला जरूरत आहे त्याला नक्की शेअर पण करा. ठीक आहे, थँक्यू.